पाहुयात पुढची बातमी। खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर या तालुक्यांमध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। डिंबे धरण देखील आज ओव्हरफ्लो झालाय। तसेच या परिसरातील इतर धरणंही तुडुंब भरली आहेत। या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहूया। गेल्या 2-4 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय। त्याच्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कुकडी पाटबंधारे अंतर्गत येणारी जी धरणं आहेत त्यापैकी सर्वात मोठं धरण जे डिंबे धरण, या ठिकाणी मी उभा आहे। आता आपण पाहिलं तर पाठीमागे पाण्याचा विसर्ग या धरणामधून सुरू करण्यात आलेला आहे। या धरणामध्ये आज सकाळी 8:30 वाजल्यापासून हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आता हा 10,000 क्युसेक्स वेगाने जो विसर्ग आहे तो नदी पात्रामध्ये केला जातोय। घोड नदी ही केवळ आंबेगावच नाही तर पुढे शिरूर आणि पुढच्या नगरच्या भागामध्ये वाहत जाते। त्याच्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। इथे मोठ्या प्रमाणात जर पाठीमागे पाहिलं इथे पुलावर तर मोठ्या प्रमाणात हे जे पाणी सोडलेलं आहे ते पाहण्यासाठी आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे लोकांची देखील गर्दी झालेली, पर्यटकांची। कारण हाच रस्ता पुढे भीमाशंकरला जात असल्यामुळे इथे पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतायत। अशी सगळी ही दृश्य आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहेत। केवळ डिंबे नाही तर कुकडी पाटबंधारे अंतर्गत जे येडगाव असेल, वडज असेल, त्यासोबत चिलेवाडी असेल, ही धरणं सगळी भरून वाहायला लागलेली आहे। चासकमान धरणाचा कालच विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आज जर आपण पाहिलं तर ह्या डिंबे धरणाचं हे सगळं दृश्य आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। आणि आता हा जो विसर्ग आहे तो पुढच्या काही काळामध्ये वाढवण्याची देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, डिंबे, पुणे।